नमस्कार मित्र हो, आज आपण आहोत औसा शहरामध्ये. औसा शहरामध्ये विधानसभेला या ठिकाणी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार साहेबांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. या ठिकाणी औशामध्ये कमळ फुलला आहे आणि त्यानिमित्त आपण औसा शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांची भावना नेमकी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मामा, पवार साहेबांचा या ठिकाणी विजय झालाय, काय वाटतं तुम्हाला? पवार साहेब म्हणजे वारकरी घराण्यातले आहेत आणि इतके उत्कृष्ट कामं केले पवार साहेबांनी की बस रे बस. आमच्या मनाला रुतलेली गोष्ट पवार साहेब म्हणजे पवार साहेबच. आता पवार साहेबांचा विजय झालाय, पुढल्या 5 वर्षात काय स्वप्न आहेत नेमकं? भरपूर कामं करतील त्यांनी. मागच्या 5 वर्षापेक्षा पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या मागच्यापेक्षा दुप्पट कामं करतील आमच्या औसा ह्या नगरीचे, औसा ह्या मतदारसंघाचे. आता आज पवार साहेबांचा विजय झालेला आहे. अनेक लोकांनी त्यांना विरोध केला, त्यात ते जिंकले. आता हा जो आनंद आहे, आनंद तुमच्या मनाला नेमका कसं वाटतंय, काय बोलता? विरोधवाल्या संघाचा बी आनंद घेणार आणि आनंद घेणाऱ्या संघ तर आनंद घेणारच आमचे साहेब. एवढं नक्की. त्यांच्या मनात द्वेषभावना कोणाविषयी बी येणार नाही. इतके म्हणजे प्रामाणिक आमचे आमदार साहेब अभिमन्यू पवार साहेब आहेत. आमचे आहेत, तो आमचे शेजारी आहेत. त्यांच्या शेजारी माझं घर आहे औशामध्ये. एवढे प्रामाणिक आमदार साहेब आमच्या औसा नगरीला लागलेले आहेत. आता काय वाटतंय भविष्यामध्ये आमदार साहेबाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काहीच नाही. जेवढा विकास करतील तेवढा कमीच आहे आम्हाला. त्यांनी करतीलच विकास आमच्या औशाचा. 100% विकास औशाचा करणारे आमदार आम्हाला लाभले. एवढे चांगल्या विकास पुरुष हे व्यक्तिमत्व औशाला लाभलं. महाराष्ट्रभर त्यांनी केलेल्या क्षेत्ररस्त्याचा पॅटर्न राज्य सरकारनं सुद्धा हाती घेतला. राज्यभर औशामध्ये केलेले क्षेत्ररस्ते राज्यभर चर्चेले गेले. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? साहेबाची भूमिका नेमकी कशी वाटते? किंवा तुम्ही पुढील 5 वर्षात साहेब कशा पद्धतीनं आणखीन विकास करतील असं काय वाटतं मला? भरपूर विकास करतील. कारण औसा हे संताची नगरी आहे आणि आमदार बी संतच आहेत. संतांचेच घराण्यात त्यांनी जन्म घेतलेला आहे. म्हणून आमच्या औसा नगरी संताची नगरी असल्यामुळं त्या दोघांचं संगनमत झालं आहे, आमच्या औशेकराचं आणि आमदार साहेबाचं. म्हणील तेवढा विकास आमचे आमदार साहेब करतील हे आम्हाला 101% गॅरंटी आहे आणि करणार त्यांनी. तर अशा पद्धतीनं आज पवार साहेबांच्या विजयात औसा येथील सामान्य नागरिकाच्या ह्या आनंदमय भावना आहेत आपण पाहत आहोत या व्हिडिओमधून. आपण या ठिकाणी इथंच थांबूया आणि पवार साहेबांच्या विजयाला आपण पण शुभेच्छा देऊया. असाच पद्धतीनं पुढील 5 वर्षाच्या टप्प्यामध्ये औसाचा भरभरोस विकास व्हावा हीच ईश्वरचरणी आपली पण प्रार्थना. आमची प्रार्थना हीच आहे. धन्यवाद.